श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरातील कथित गणेश शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। काही महिन्यांपूर्वी एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं। मात्र आता याच गणेश शिंदे यांना बाबा म्हणून संबोधित करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्ट प्रसारित होत आहेत। विशेष म्हणजे या पोस्ट काही धार्मिक क्षेत्राशी संबंधित कार्यकर्त्यांकडून प्रसारित झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे। गंभीर आरोपांचे प्रकरण चर्चेत असतानाही कथित बाबाच्या वाढदिवसाचे सोशल मीडिया मार्केटिंग का केले जात आहे? पाहूया आजचा भीम प्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात गणेश शिंदे हे बाबा म्हणून परिचित असल्याचे सांगितले जाते। आजारपण, कौटुंबिक समस्या आणि इतर अडचणी घेऊन अनेक नागरिक त्यांच्याकडे जात असल्याची माहिती यापूर्वीच्या वृत्तांमध्ये देण्यात आली होती। त्यांच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांची गर्दी होत असल्याचेही सांगण्यात आले होते। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर गणेश शिंदे यांचे नाव अचानक गंभीर आरोपांच्या प्रकरणात चर्चेत आले। 29 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एका महिलेने गणेश शिंदे यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। उपचाराच्या नावाखाली गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप महिलेने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले। तसेच आर्थिक व्यवहाराबाबतही तक्रारीत आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कायदेशीर कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे त्यावेळी वृत्त आले होते। मात्र हे आरोप तक्रारीतील दावे आहेत, ते न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आता काही काळानंतर गणेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांच्या पोस्ट प्रसारित होताना दिसत आहेत। या पोस्टमध्ये त्यांना पुन्हा बाबा म्हणून संबोधित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। काही पोस्ट धार्मिक क्षेत्राशी संबंधित कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून प्रसारित झाल्याचा दावा केला जात आहे। यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। गणेश शिंदे यांच्यावरील गंभीर आरोपांची माहिती असतानाही या शुभेच्छा दिल्या गेल्या का, की संबंधित व्यक्तींना या प्रकरणाची माहिती नव्हती? एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाले असताना त्याच व्यक्तीला पुन्हा सार्वजनिकरित्या बाबा म्हणून सादर करणाऱ्या पोस्ट प्रसारित होणे, यामुळे आता आणखी एक सवाल उपस्थित होत आहे। या पोस्टच्या माध्यमातून कथित बाबाची पुन्हा प्रतिमा उभी करण्याचा किंवा त्याचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न होत आहे का, हा प्रश्न सोशल मीडिया पोस्ट पाहणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मात्र या पोस्ट मागील नेमका उद्देश काय आहे हे संबंधित व्यक्तीच्या स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होऊ शकते। एका बाजूला गणेश शिंदे याच्या विरोधात महिलेने केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतरची पोलीस कारवाई, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर बाबा म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्ट। या दोन्ही घटनांमुळे गणेश शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। गंभीर आरोप झाल्यानंतरही काही धार्मिक कार्यकर्त्यांकडून अशा पोस्ट का प्रसारित केल्या जात आहेत? या पोस्टच्या माध्यमातून कथित बाबाचे पुन्हा मार्केटिंग केले जात आहे का, की यामागे वेगळा संदर्भ आहे? हा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे। या प्रश्नांची उत्तरे संबंधित व्यक्तीच्या अधिकृत भूमिकेतूनच स्पष्ट होतील आणि गणेश शिंदे यांच्यावरील आरोपांबाबत अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन आणि स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी।